नमस्कार, ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे भरली वांगी। चला तर त्याची कृती बघून घेऊया। भरली वांगी बनवण्यासाठी इथे मी प्रथम शेंगदाणे भाजून घेत आहे। तर शेंगदाण्यांना मी पाणी चोळून घेतलेलं आहे। पाणी चोळून घेतल्यामुळे शेंगदाणे जेव्हा भाजले जातात त्याच्यानंतर जेव्हा साल काढतो ते सहजपणे निघतात, म्हणून शेंगदाणे भाजताना कधी थोडं त्याला पाणी चोळून घ्यायचं। आता शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजलेले आहेत, आता हे थंड व्हायला ठेवून द्यायचे आहेत। तर आता मी एका साईडला वांगी साफ करून घेत आहे। हे बघा, वांगीचे काटे काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने वांगी साफ करून घ्यायचे आहेत। वरचा देठही थोडा काढायचा आहे आणि 2 चिरा पाडायच्या आहेत। अशा पद्धतीने आपल्याला सर्व वांगी साफ करून घ्यायचे आहेत। वांगी साफ करून घेतलेली आहेत आणि इथं मी पाण्यामध्ये वांगी ठेवून दिलेली आहेत। आता मी सारणाची तयारी करते। इथे शेंगदाणे थंड झाले आहेत, सालं काढून मी आता हे वाटून घेत आहे। तर आपल्याला हे थोडं जाडसरच वाटायचं आहे। शेंगदाण्याचं कूट, जिरेपूड, धनेपूड, हळद, आगरी मसाला, मीठ, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट आणि तीळ। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मसाले, शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आलं लसणाची मी पेस्ट घेतलेली आहे, तीही व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही आहे, एकदम थोडं घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा थोडं पाणी घालते। आता हे व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही वांगी भरून घ्यायची आहेत। अशा पद्धतीनेच दुसरी सर्व वांगी भरून घ्यायची आहेत। आता हे बघा, आपली सर्व वांगी भरून झालेली आहेत आणि इथे मी मिरच्या पण घेतल्यात, त्या पण भरून घेतल्यात। आता इकडे एका पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये वांगी सोडायची आहे। एक एक वांगा आपल्याला सोडून द्यायचं आहे। आता फ्लेम मीडियम आहे। आता याच्यावर मी ज्या आपण मिरच्या भरल्या होत्या ना त्या टाकत आहे। आता याच्यावर आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला मंद करून ठेवायचे आहे। मंद गॅसवरच आता आपल्याला ही वांगी शिजवायची आहेत। 2 ते 3 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे। आता ही सर्व वांगी आपल्याला फ्लिप करून घ्यायची आहेत। आता वांगी पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला मंद आचेच ठेवायचे आहे, कारण की वांगा आतपर्यंत व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे। आता सर्व वांगी ही फ्लिप करून झालेली आहेत। तर याच्यावर मी थोडंसं पाणी घालत आहे, जास्त घालायचं नाही आहे, एकदम थोडंसं असं पाणी घालायचं आहे, जेणेकरून वाफेवर ही वांगी आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। आता पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर मी पुन्हा झाकण काढत आहे। आता ही पूर्ण वांगी आपल्याला पुन्हा फ्लिप करून घ्यायची आहे। ही जी प्रोसेस आहे, जी आपण झाकण ठेवून देतो पुन्हा काढतो, तर वांगी शिजेपर्यंत आपल्याला 2-3 वेळा ही प्रोसेस करावी लागते, कारण की मंद आचेवर आपण वांगी शिजवत आहोत। तर ती शिजायला थोडा वेळ लागेल, म्हणून ही 2-3 वेळा प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे। तर सर्व ही वांगी फ्लिप करून घ्यायची आहेत।
पुन्हा याच्यावर आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे। आता 2-3 वेळा ही प्रोसेस करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता वांगी मस्त अशी शिजली गेलेली आहेत। आता याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। तर आपली मस्त अशी झणझणीत भरली वांगी तयार आहेत। तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।